मी कंपाऊंड वरून जंप करून आलोय. विचार का? कारण मी तुझ्यासाठी काही पण करू शकतो म्हणून. ठीक, मग माझ्यासाठी आता इथून निघून जा. गेलं तर लग्न करशील का माझ्याशी? सुयश प्लीज जा इथून, मला गाडी काढू देत. ओके ओके. अब ये गाड़ी मेरे लाश पे से गुजरेगी. अरे काय फालतूपणा आहे हा. अरे प्रेम आहे माझं. सुयश तू दारू प्यायलास? मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत रात्राणी. ए तू मला रात्राणी म्हणायचं नाही, कळलं ना? ओके पण मग चला माझी राणी म्हणू. ए अंगाला हात लावायचा नाही हा. तुझी पर्सनल प्रॉपर्टी नाहीये मी. कोणाची प्रॉपर्टी असतो? तुला माहिती आहे कोणाची प्रॉपर्टी घेणं अवघड नाही माझ्यासाठी. वेळ नाहीये माझ्याकडे आता, मला जाऊ दे. कुठे चाललीस तू एवढ्या रात्री? तुला काय करायचंय? मला तुझ्याशी लग्न करायचंय. सुयश प्लीज स्टॉप इट, नाही तर हात उठेला माझा. हात मागितला ना की मग हात द्यायचा गुपचूप. उद्या ये. उद्या देते. तुला त्या आदित्यकडे जायचं असेल ना? हो. तुला त्या आदित्यशिवाय दुसरं काही दिसत नाही का? नाही दिसत. आणि तू तर अजिबात दिसत नाहीस मला. तू थोडा जरी त्याच्यासारखा असतास ना तरी दिसला असतास, पण प्रॉब्लेम हाच आहे की तू त्याच्यासारखा नाहीयेस. मग लग्न कर ना त्याच्याशी. करीन. तो म्हणाला तर ते सुद्धा करीन, कारण माझा त्याच्या बोलण्यावर विश्वास आहे. उद्या तो म्हणाला ना डोंगरावरनं खाली उडी मार, तर ती सुद्धा मारेन. पण या सगळ्या गोष्टी तू मला करायला सांगितल्या तर मी त्या करणार नाही. कळली तुला तुझी लायकी? चल निघ आता इथनं. मैकेनिक वेटर, ग्लास भर भर लवकर भर. अरे बस जास्त बस. बर्फ इम्पॉर्टंट. बस खूप आहे बापरे. ठीक आहे. मी काय म्हणतो, ही गरिबी आहे ना, गरिबी मी पण पाहिली आहे. तुला जर मोठं व्हायचं असेल ना, मोठं, तर पैशाच्या मागे लाग, पण माझ्या पोरीच्या मागे लागायचं नाही. कारण माझी पोरगी आहे ना, माझी पोरगी माझा जीव आहे, जीव. आणि जर माझ्या जीवाशी खेळशील ना तर जीव घेईन तुझा, कळलं काय? बिराजदार तुम्ही नशेत आहात, सांभाळा स्वतःला. मी सांभाळू शकतो स्वतःला आणि माझ्या पोरीला सुद्धा. तुला तिला सांभाळायची गरज नाहीये. अरे गरज काय, तुझी अवकातच नाहीये तिला सांभाळायची. अरे तुझ्या खिशात माझ्या एवढा जरी पैसा असता ना, तरी माझ्या मुलीचा हात हसत हसत तुझ्या हातात दिला असता. तू ना फक्त मेकॅनिक, वेटर, जोकर, नोकर राहणार लाईफ टाईम. आणि अशा अवस्थेत जर माझ्या मुलीने तुला पाहिलं ना तर तिला ना लाज वाटेल. लाज. माझं ठीक आहे बिराजदार, मी तरी बाहेरचा माणूस आहे. तुमच्या मुलीने आत्ता तुम्हाला ह्या अवस्थेत बघितलं ना तर तिला तुमचीही लाजच वाटेल, कदाचित माझ्यापेक्षा जास्तच.
सई तू का आलीस इथे? मी का आली इथे? अरे तू काय करतोयस इथे? हे काय आहे सगळं? हे बघ तू मला म्हणाला होतास की तुला ऑफिसमध्ये उशीर होणार आहे म्हणून. हे ऑफिस आहे तुझं? आदित्य बास, तू आत्ताच्या आत्ता इथनं चल माझ्या बरोबर. चल. मी नाही येऊ शकत. नाही तरी मी घेऊन जाणार आहे. सई माझं काम संपलं नाही अजून इथलं. कसली कामं? कुठली कामं आहेत? तू प्लीज जा ना सई. मी तुला घेतल्याशिवाय इथून निघणार नाहीये. आणि मी तुझ्या बरोबर येणार नाहीये. अरे पण का? कारण शेवटचा माणूस जात नाही ना तोपर्यंत पार्टी संपत नाही. आणि जोपर्यंत पार्टी संपत नाही तोपर्यंत वेटरचं काम संपत नाही. वेटर? आदित्य, अरे तुला कळतंय का तू काय बोलतोयस ते? आणि कोण करवून घेतोय तुझ्याकडनं हे सगळं? माझा डॅडू करवून घेतोय की तुझा तो ऑफिस मधला मूर्ख मॅनेजर? कोणालाच सोडणार नाही आज. सई प्लीज जातो. तिथे मला नाही सहन होत हे सगळं. सहन मलाही होत नाहीये सई. सहन होत नसलं ना तरी काही कामं करावी लागतात. आणि ही कामं मी खंबीरपणे करू शकतो. याला खंबीरपणा नाही म्हणत, मूर्खपणा म्हणतात. आणि तू जर का खरंच खंबीर असशील ना तर चल आता माझ्या बरोबर. ठीक आहे, जा तू. तुला हवं ते कर. पण त्याआधी घरी तुझ्या मामांना फोन करून सांग की तू कुठेस आणि काय करतोयस ते. हे बघ, काही झालं ना तरी मामांना यातलं काही कळतं का म्हणे प्लीज. अरे बाबा, ते काळजी करतायत तुझी. टेन्शन मध्ये बसलेत सगळे घरी. तुझा फोन लागत नव्हता म्हणून शेवटी त्यांनी मला कॉल केला. अरे ते तुला त्यांना सांगायचं नसेल ना तर नको सांगूस. पण मला जर का त्यांचा फोन आला तर मी त्यांना. तूही त्यांना प्लीज खरं सांगू नकोस. तुला माझी शपथ आहे. आदित्य प्लीज सांग. आदित्य ऐकून. आदित्य मामांना खरं सांगू नको तर काय उत्तर देऊ मी त्यांना? काय रे, काय पत्ता लागला का आदित्यचा? आदित्य कुठे? अरे पटापटा बोला, जीव टांगेल नका लो माझा. दादा, आम्ही खूप शोधलं आदित्यला पण तो कुठे सापडत नाहीये. हो, कंपनीत वॉचमनला फोन केला, त्याने सगळे मजले शोधले. तो म्हणाला एक चिटपा करूही नाहीये तिथे. त्याने एंट्री आणि एक्झिटची रेकॉर्ड पण चेक केली. म्हणजे ऑफिसमध्ये आल्याची एंट्री आहे पण तिकडून बाहेर गेल्याची एंट्री नाही असं तो म्हणाला. 4 वाजलेले आहेत, 6 वाजेपर्यंत वाट बघू, नाही तर पोलिसात जाऊ आपण. दादा तू शांत कर. पिंट्या, दादाच्या गोळ्या घेऊ नये. हो. गोळ्या राहू दे रे. अरे सगळ्यांसाठी गरमागरम चहा. काय झालं? अगं विशेष काही नाही, थोडी धाप लागल्यासारखं झालं तेवढं. अगो बाई, मी काढा करून आणू का पटकन? ज्येष्ठ मधाचा काढा घेतला की धाप थांबते. अगं बाई नको, तू चहा आणलायस ना, तू त्यांनी पण बरं वाटेल मला. सगळं पील दादा, तुझ्याचं सगळं पील. चहा पील, काढा पील, गोमूत्र पण पील. अरे मी सुद्धा काल हाताला चव आहे हिच्या. वा, माझ्याही आहे. तू अजून जागी कशी काय? तरी मी सांगत होतो उशीर होतोय, जाऊन दे त्यांना, जाऊन दे, पण नाही. हो ना, हे दुसऱ्यांच्या परक्यांच्या घरी ढाराडोर झोप लागते का कोणाला? तसं तर अजिबातच नाहीये मामा. हे घर, इथली माणसं आपली मानली आहेत मी. वा, आणि आता आपली माणसं अशी काळजीत आहेत, जागी आहेत म्हटल्यावर मला कसा डोळा लागेल? आणि तसंही 1-2 तासात निघायचंच होतं म्हणून म्हटलं चहा करावा.
घ्या ना मामा. नाही नको, मला ऍलर्जी आहे. तुम्ही मी पहाटेची शुद्ध हवा पितो. एवढ्या प्रेमाने म्हणते ते घ्या की थोडा थोडा. घ्या घ्या. अरे मस्त आहे चहा, आणि मेघनाही मस्त आहे. काय तुम्हाला अजून काही हवंय का? शांतता, एकांत. हे बघ, आम्ही टेन्शन मध्ये आहोत आमच्या भाच्याच्या. तू म्हणजे मध्येच. तुम्हाला माझी अडचण होते का? तसं असेल तर मी जाते. अगं नाही नाही, तसं काही नाही. नाही दादा मामा, मोठ्यांच्या गोष्टीत लहानांनी पडू नये. बरोबर आहे त्यांचं. पण तुम्हाला काही हवं असेल तर मला हाक मारा. मी आज पुस्तक वाचत बसते. हा, जरा अतिच आहे ना ही मुलगी. छान आहे अरे. आपल्या आदित्यसाठी अत्यंत सुयोग्य मुलगी आहे ही. आम्हाला मान्य नाही. तुम्हाला कोण विचारतंय? तुम्ही शोधलेत मुलगी? मी मुलगी शोधली, ती कधी भेटायला यायला तयार आहे. पण आता ही आधी आली ना, महिला आधी पाहू दे आदित्य. हो, पण त्याला आधी येऊ. बाय बाय बाय, गुड नाइट, टेक केयर. शाबाश, समझ गया, गाड़ी में ठोकना नहीं इधर. ए ओ भाई, एक्सक्यूज, गो 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 आया प्लीज. बैठ उधर. वाह, साले सब छोड़कर चले गए. अच्छा है ना, अभी पीने में हिस्सा कम हो जाएगा, है ना. छोटी सोच का छोटा आदमी रहेगा. वही, तेरा कोई सपना विपना नहीं है क्या? अरे बहुत बड़ा आदमी बनने का है मेरे को ना. ऐसा एक बड़ा हेली चॉपर लेने का है. हेली चॉपर मतलब कुठे पण जायचं असेल ना, तर हेली चॉपरचा पंखा चालू करायचा आणि डायरेक्ट तिकडे लँड. डोंट वरी यू मल्होत्रा, आय विल गिव्ह यू कंपनी ऑल्सो, अँड तुला मी एक राउंड पण देणार. ओके. अरे भाई, तेरी कंपनी नहीं चाहिए मुझे मेरी कंपनी चाहिए. ये आदित्य ग्रुप ऑफ कंपनीज है ना, मुझे मेरे नाम पर करनी है. अरे मल्होत्रा, तू कंपनी तुझ्या नावावर करशील, पण कंपनीचं नाव तेच राहणार ना, आदित्यच. नाम बदल देंगे यार. हम है ना, हमारी कंपनी का नाम है ना आदित्य. आदित्य. नाम बदल के आदित्य ही रखना है. अरे और कुछ सोचना. आदित्य. अरे लेकिन मैं किधर कुछ बोला. आदित्य. हाँ वही है, आदित्य नाम एकदम ना फालतू है, फालतू. तू इकडे. मी आगी. इथं कशाला आली आहेस? तुला जायला सांगितलं होतं मी. तुला घेतल्याशिवाय मी इथून जाणार नाहीये. चल पटकन सटक इथून. तुला असं नाही सटकता येणार. आता जर सटकलो ना तरी शू वाढेल. अरे त्यांना काही कळत पण नाहीये. बाहेर ये तू. त्यांना कळत नसेल पण त्यांना दिसतंय ना. मी इकडनं सटकताना त्यांना जर दिसलं तर काय होईल? त्यांना दिसणार नसेल तर येशील बाहेर. म्हणजे याचं तुला काय करायचंय? तू फक्त हो की नाही ते सांग. हो. साई साई. अरे लाइट कोणी बंद केली? अरे भाई कोई है क्या? मल्होत्रा साहेब, लाइट किधर गया? लाइट नहीं लगती है. लाइट गेली? अरे मी काहीच करत नाहीये. तू जा. जा भाई जा, झेले अपनी जिंदगी झेले. काय लाज्जो, कसा वाटला शमशेर सिंगचा किडनॅपिंग कांड? गुंडांच्या कब्जातून सोडवून आणलं की नाही तुला? तुम सिर्फ मेरे चरणों की दासी हो और किसी के नहीं, समझी? या आदित्यला मी ओळखते. हा माझा वाला आदित्य. जेवलास तू? नाही जेवलास. घरनं डबा आणला नव्हतास. मी आणलेला डबा पूर्ण खाता आला नाही. तिथे त्यांनी तुला खाण्याचं काही विचारलं नसेलच, आणि त्यांनी विचारलं नाही म्हणल्यानंतर तू पण काही खाल्लं नसेल, कारण
ते तुझ्या एथिक्स मध्ये, तत्वांमध्ये बसत नाही. सई, माझ्या मित्राला उपाशी पोटी ठेवणं माझ्या तत्वात बसत नाही. चल उतर 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 उतर, पटकन उतर. आता एकही शब्द न बोलता हे पटापट खायचंय, आणि जर का अजून लागलं तर सांगायचं. सई, हे घे, थांब. खा, अगं खा, पटकन खा. घेतो घेतो. आदित्य कश्यप, कॉलेजमधला आयडियल स्टुडंट, ज्याचे प्रेझेंटेशन्स बघायला ऐकायला लाईन लागायची, ज्याच्या नोट्स वाचून अजूनही मुलं पास होत आहेत, तो नॅशनल लेवल टॉपर. आज फेल्युअर कसा झाला रे? कॉलेजमधले सगळे प्रोफेसर्स अजूनही ज्याचं नाव रिस्पेक्टनी, अभिमानाने घेतात, त्याचा सेल्फ रिस्पेक्ट, अभिमान कुठे निघून गेला? ज्याला स्वतःच्या टॅलेंटवर अख्खं जग जिंकून घेता येईल, तो हरला कसा यार? ए आदित्य, आदित्य प्लीज प्लीज असं करू नकोस, नाहीतर मलाही रडू येईल. आदित्य, तुला ऐकताना जेवढं वाईट वाटतं ना, तेवढंच वाईट मला बोलताना वाटतंय. पण मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाल्याशिवाय मी असंच बोलत राहणार. काय ऐकायचं? तू तिकडे काय करत होतास? वेटर म्हणून उभा होतो, सहन करत होतो. अरे पण तू तिकडे का गेला होतास? काम होतं म्हणून घेऊन गेले होते मला. हे काम? कुठलं काम होतं हे नव्हतं ना मला सांगितलं सई. अरे पण मग ज्या क्षणी तुला कळलं तेव्हा तिथनं निघून यायचं होतंस ना. नव्हतं निघू शकत. का? नोकरी गेली असती. ही नोकरी केली तर तुला दुसरीकडे कुठेही नोकरी मिळणार नाहीये का? दुसरी नोकरी अगदीच मिळू शकते, पण ही नोकरी सोडायला 2 लाख रुपये द्यायला लागणार आहेत. रेजिग्नेशन द्यायची असेल तर 6 महिने आधी नोटीस द्यायला लागते. नाही दिली असंच सोडायचं असलं तर 2 लाख रुपये भरावे लागतात. कुठनं आणू पैसे आता? नाही, आणि आत्ता माझ्या पगारामुळे माझ्या मामांना मदत होतीये. त्यांच्यावरचा हा पैशांचा भार कमी करायचा का माझ्यामुळे तो भार वाढवायचा? त्यांना तो त्रास होऊ नये म्हणून मी हा त्रास सहन केला. काय चुकलं माझं? पण आदित्य, ते करतायत ते जसं चूक आहे ना, तसंच तू करतोयस ते सुद्धा चूक आहे. तू त्यांच्याशी जेवढा चांगला वागशील तेवढा जास्त ते लोक तुझा फायदा घेतील. थोडं वाकड्यात शिरायला शिक रे. नाही ना जमत. आदित्य, तू मला चांगल्या माणसांची चांगलं वागायला शिकवलंस ना, मग मी तुला वाईट माणसांची वाईट वागायला शिकवेन. आणि आदित्य, मी तुला जी एक पिगी बँक दिली आहे ना, त्याचा वापर सुरू कर. आजपासून त्याच्यामध्ये पैसे टाकायला सुरुवात कर. 2 लाख रुपये जमवायचे आहेत तुला. आणि एकदा का ते 2 लाख रुपये जमले ना, की ते घे, त्या लोकांच्या तोंडावर मार, ही लाज्जोगिरी सोड, आणि माझ्यासारखं शमशेर सिंग सारखं हसत हसत त्या ऑफिस मधनं बाहेर पड.